8 ऑगस्ट। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे। प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, काही पथ्य पाळायला लागतातच। नेहमी राम करता ही भावना मनात जागृत ठेवा। शोक, चिंता, भीती, आशा, तृष्णा या सर्व राम करता म्हटल्यानं नाहीशा होतात। ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत त्या अर्थी रोग कायमच आहे असं म्हटलं पाहिजे। तरी आजपासून या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा आणि राम करता ही भावना दृढ करा। कुणी आपल्याला बरं म्हटलं की तेवढ्यापुरतं बरं वाटतं, ते समाधान म्हणता येईल का? जे मिळाल्यानं दुसरं काही हवंसं वाटणार नाही ते समाधान। किती सोपी व्याख्या आहे बघा। जे मिळाल्यामुळं दुसरं काही हवंसं वाटणार नाही ते समाधान। समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे। ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही। प्रपंच सोडून कितीही लांब गेलं तरी त्याची आठवण येतेच, तेव्हा तसा तो सोडता येत नाही। तो एक राम म्हटल्यानं सुटू शकेल। कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा, त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही। जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी, काही न करणारा हा खरा अडाणी आहे। वासनेचं परिणित स्वरूप म्हणजे बुद्धी आहे। जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी आहे। बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे वागणारी ती स्वैराचारी बुद्धी आहे। वासना नष्ट होणं म्हणजे देहबुद्धी नष्ट होणं आहे। प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही। ज्याचं विषयाचं प्रेम रक्तात इतकं भिनलेलं आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे। नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे। ते घेतल्यानं विषयाचं प्रेम नष्ट होईल। खरोखर थोडा मनापासून निश्चय करा, तो परमात्मा फार दयाळू आहे। तो खात्रीनं आपल्या निश्चयाच्या पाठीशी राहील। दोष न पाहताही जो दुसऱ्याला जवळ करतो तो दयाळू। भगवंत अत्यंत दयाळू आहे। त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्यानं देहावरचं प्रेम नष्ट होईल आणि देहावरचं प्रेम नष्ट झालं की संसारावरचंही प्रेम कमी होईल आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल। प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते। ती ओढ परमेश्वर प्राप्तीनंच पुरी होऊ शकते। ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणतं असेल आणि त्याचा सतत सहवास जर कशानं लाभत असेल तर एका नामानंच। ज्यानं नाम हृदयात अखंड बाळगलं त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल। इतर साधनांमध्ये उपाधीमुळं थोडी तरी चलबिचल आहे। नाम हे स्थिर आहे। हे भगवंताचं नाम आवडीनं घ्या, श्रद्धेनं घ्या, मनापासून घ्या। अखंड नामस्मरणात राहा, किती समाधान राहील। जानकी जीवन स्मरण जय जय राम।